सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। भाजपकडून मुंबईत नमो युवा रनचं आयोजन। कोस्टल रोडवर आयोजित नमो रनमध्ये अनेक सेलिब्रिटींचा सहभाग। सीएम फडणवीसांनीही धावत स्पर्धकांचा वाढवला उत्साह। सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर। शहरातील विकास कामांचा घेणार आढावा। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यांमध्ये वाढ। जपानच्या ओसाकातील आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत जगभरातील 150हून अधिक देशांचा सहभाग। उद्योग मंत्री सामंतांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन। अतिवृष्टीमुळे 63 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन। अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस। बोरी नदीला पूर। अक्कलकोट गाणगापूर हायवेवर साचलं पाणी। उमरगे गावाजवळचा पूल गेला पाण्याखाली। उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर पोलीस ॲक्शन मोडवर। नियमांचा भंग केल्याप्रकरणी 5 कला केंद्रांवर गुन्हा दाखल। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। मध्य रेल्वेवर आज ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक, तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक। ट्रान्स हार्बर मार्गावरही ब्लॉक असल्यानं प्रवाशांचे मेगा हाल। जीएसटी कपातीनंतर अमूलची ग्राहकांना मोठी भेट। 700 पेक्षा जास्त उत्पादनांच्या किमती केल्या कमी। अमूल तूप झालं 40 रुपये स्वस्त। हस्तांदोलन वादानंतर आज पुन्हा आशिया कपमध्ये भारत आणि पाक संघ येणार आमने सामने। मागील सामन्यात भारतानं पाकचा केला होता दणदणीत पराभव। आणि पाकिस्तानची पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात नाचक्की। भारत पाकिस्तान सामन्यासाठी अँडी पायक्रॉफ्टच मॅच रेफरी। हस्तांदोलन वादानंतर पीसीबीनं केली होती पायक्रॉफ्टना हटवण्याची मागणी। पूर आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसलाय। नांदेड जिल्ह्यामध्ये तब्बल 7,28,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। कालच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसानीची पाहणी केली आणि राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेडमध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान शासनानं मदत जाहीर केली, मात्र ती मदत तुटपुंजी आहे। हेक्टरी 8,500 इतकी मदत जाहीर करण्यात आली, त्यावर शेतकरी समाधानी नाहीत। वाढीव निधी द्यावा, हेक्टरी 50,000 रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुजीब, नांदेडला मोठा पावसाचा फटका बसलेला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, काय तिथे सद्यस्थिती आहे? बरोबर आहे। आता मी अर्धापूर तालुक्यातल्या पिंपळगाव या शिवारामध्ये काल ज्या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी पाहणी केली होती, हे रस्त्यालगतचं शेत आहे आणि या शेतात आपण पाहू शकता की अजूनही चिखल कायम आहे। अशी अवस्था सोयाबीनची झालेली आहे। नदीकाठची जे शेत आहे ना, तिथं खूप भयंकर अशी परिस्थिती आहे। स्वतः कृषी मंत्र्यांनी मान्य केलं की नांदेड जिल्ह्याला खूप मोठं नुकसान झालेलं आहे, परंतु जी शासनानं मदत जाहीर केली त्यावरती शेतकऱ्यांचं म्हणणं काय आपण ते जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही शेतकरी बांधव आहे। दादा, काल कृषी मंत्र्यांनी इथं भेट दिली, पाहणी केली, काय त्यांनी ठोस आश्वासन वगैरे दिलं शेतकऱ्यांना? काल आपले कृषी मंत्री इथं आले, या ठिकाणी पाहणी केली, पण त्यांनी अशी काही कोणती आधुनिकीकृत घोषणा काही केलेली नाही। पण त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती। त्यांचं एकच उत्तर होतं की मी एक्स्ट्रा पॅकेज देण्यासाठी मी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना विचारून निर्णय घेईल। पण आता जे शासनाने जी मदत जाहीर केली 8,500, त्याच्यावरती शेतकरी समाधानी आहेत का? नाही, समाधानी नाही आहेत। त्यांना कोल्हापूर पॅटर्नची याची मागणी होती, पण त्यांनी तसं काही घोषणा इथं केलेली नाही। ते म्हणतात की नियमात बसत नाही ना सगळ्या जिल्ह्यांना दिलं। त्यांनी म्हणले नियमात बसत नाही, पण लाडक्या बहिणीचे जे पैसे होते त्यांनी नियमात न बसता बऱ्याच लोकांना वाटप केले। पण इथं स्वतः त्यांनी पाहणी करून एकाही शेतकऱ्यांना इथं घोषणा न देता सरळ त्यांनी निघून गेले। समाधानी शेतकरी नाही। शासनाने जी मदत जाहीर केली त्याच्यावरती शेतकरी समाधान। दादा, नुकसान एकंदरीत किती झालं असेल आपल्या गावात? नुकसान 90% झाले, 90-95% झाले। बरं, पेरणीला खर्च किती आला आणि शासनाने मदत किती केली? पेरणीला आता एक 10-20 पोतं घ्यायचं म्हणलं 2,000 झाले। बॅग 3,000 रुपये, 5,000 रुपये खर्च झाला, 1,000 रुपये पेरणी, त्याच्यातच गेलं पूर्ण। बाकी शासनाची फवारणी वगैरे तर काही पैसेच उरले नाही। 8,000 रुपये मग शेतकरी करणार काय? या मदतीवरती शेतकरी समाधानी नाही। समाधानी नाहीच ना, कुठून राहणार आहे शेतकरी समाधानी? काय अपेक्षा शेतकऱ्यांच्या आता शासनाकडून?
जवळपास आमचं 100%च नुकसान झालंय असंच ग्राह्य धरू आपण. आणि आम्हाला खर्च येतोय 10-15 हजार रुपये एकरी. आम्हाला कमीत कमी 40-50 हजार रुपये हेक्टरी सरकारनं मदत करावी. जसे कारखानदार, आणखी लाडकी बहीण योजना असेल, अशा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्यांना सरकार रसद पुरवत आहे, मग शेतकऱ्यांना का पुरवत नाही हे मला फक्त सरकारला विचारायचं आहे. आम्हाला चांगली मदत करावी सरकारने, एक 40-50 हजार रुपये हेक्टरी बस. दादा, काय एकंदरीत परिस्थिती आहे जिल्ह्याची म्हणा किंवा तुमच्या तालुक्याची? नुकसान कसं झालं? शेतकऱ्यांचे सध्या काय हाल आहेत? पुरा नांदेड जिल्हा सर 100% नुकसान झालेले आहे. आणि काल कृषी मंत्र्याने इथं पाहणी केली, मात्र त्याने काही घोषणा केली नाही. त्यानं शासनानं मदत जाहीर केली ना. मात्र तेवढी मदत आम्हाला पुरी होत नाही सर. एकरी आमचे एका एकरला 10 ते 15 हजार रुपये खर्च येत आहे. तर 15 हजार रुपये आमचे आता जवळचे गेले सर. शासनाने 85 रुपये गुंठा काहीतरी दिलेला आहे, त्याच्यात काय व्हायले ते एकरी आम्हाला 2 ते 3 हजार रुपये येले सर. आणि ई पीक पाहणी हे सरकारने रद्द करून टाकावी. तर ई पीक पाहणी भारतामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 70% लोकांनी केली नाही, 30% लोकांनी. कारण काय ई पीक नोंदणी का केली नाही? सर लोकांना समजत नाही. अडाणी आहेत शेतकरी, अडाणी आहे. 30% शेतकरी हुशार आहे, आपलं अडाणी आहे. आपलं हुशार आहे 30%, आणि 70% अडाणी आहे शेतकरी. त्याने ई पीक पाहणी अजून कोणीच केलं नाही. तर ई पीक पाहणीचं हे तुम्ही हे ई करून पीक टाका. पाहणीचे जे काही निकष आहेत, जे काही नियम आहेत ते बदलण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण की शेतात जाऊन तो फोटो काढावा लागतो आणि तो लोकेशनसह अपलोड करावा लागतो. अनेक शेतकऱ्यांना, म्हणजे या शेतकऱ्यांना जसं सांगितलं युवा शेतकऱ्यांना की 70% लोकांना ते इंटरनेट चालवता येत नाही. ते जाऊन शेतात आता परिस्थिती अशी की नदीकाठी शेतात जाता येत नाही. मग त्या ठिकाणी जावं कसं, फोटो काढावा कसा आणि ती अपलोड करावी कशी, अशी शेतकऱ्यांची समस्या आहे. त्यामुळे शासनाने याकडे निश्चितच. गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे आता शासन किती गांभीर्यानं पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुजीब, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तिकडे यवतमाळमध्ये देखील झालेल्या अतिवृष्टीचा फटका इथल्या पिकांना बसलाय. हजारो हेक्टर शेतीचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. सोयाबीन, मूग, उडीद ही पिकं पावसामुळे खराब झालेली आहेत. यवतमाळमध्ये देखील अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळतोय. हजारो हेक्टर शेतीचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांना मोठा फटका बसलाय. पावसामुळे ही पिकं संपूर्णपणे खराब झाली असल्याचं पाहायला मिळतंय. यवतमाळमधली काही दृश्य आपण पाहतोय. शेतकरी अजूनही मात्र मदतीच्या प्रतीक्षेत आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्यानं आता नेमकं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. यवतमाळमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस आणि त्या अतिवृष्टीमुळे इकडच्या पिकांना मोठा फटका बसला असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भास्कर, यवतमाळमध्ये देखील अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. काय नेमकी तिथे सद्यस्थिती? अधिकता खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आणि या पावसामुळे या ठिकाणी कापूस असो, सोयाबीन असो या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकरी अक्षरशः हतबल झालेला आहे. आजही शेतामध्ये जवळपास 1 ते 2 फुटापर्यंत पाणी साचल्याचं दिसून येते आणि त्यामुळे या ठिकाणी पीक जे आहे पिकावर कीड आलेली आहे आणि पीकच्या व्यतिरिक्त जो जे पिकाचे पिवळ सुद्धा काही ठिकाणी पडलेला आहे. शेतकऱ्यावर या पावसामुळे प्रचंड प्रमाणात संकटात सापडलेला शेतकरी या ठिकाणी झाला. काही शेतकरी आपल्यासोबत आपण त्यांना विचारूया नेमकी काय स्थिती आहे त्यांची. दादा, मला एक सांगा की प्रचंड प्रमाणात पाऊस झाला, कसं एकंदरीत नुकसान झालं? सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतीचं एवढं काही नुकसान झालेलं आहे की त्या 10 वर्षात सुद्धा नुकसान झालं आहे. झालं नाही. आपण बघतोय की हा सोयाबीनचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये एकतर शेंगा फार कमी आहे आणि लागले आहे तर त्या शेंगा एकदम पुसट आहे, त्या शेंगात दाणे नाही आले. बरेच असे प्लॉट आलेले आहेत त्याच्यावर येलो मोजॅक व्हायरस आलेला आहे. ते प्लॉट पूर्ण कामातून. तर यवतमाळमध्ये अतिवृष्टी झाली आणि मोठा फटका पिकांना बसलेला आहे. तर तिकडे सोलापूरमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पडतो आणि या पावसामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटापर्यंत पाणी साचले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी ओव्हरफ्लो झाली आहे आणि त्यामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर पाणी आलं. अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगे गावाजवळील महामार्गावरील पूल देखील पाण्याखाली गेलाय.
अक्कलकोटवरून गाणगापूरच्या दिशेनं जाणाऱ्या भाविकांची यामुळे गैरसोय होते आणि या तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. सोलापूरची ही परिस्थिती आपण पाहतोय. सोलापूर अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटापर्यंत पाणी साचलंय. भक्तांनी गाणगापूरला आणि झोडपून काढलेला आहे. सध्या आपण मोहोळ तालुक्यात आहो आणि शेतकऱ्यांची जी परिस्थिती आपण पाहतोय की गुडघाभर पाण्यात त्यांची शेती अक्षरशः वाहून गेलेली आहे. हे जे आहे तो 1 हेक्टरचं शेत आहे, ते मकाचं शेत आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून पडलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारे आपलं पीक जे आहे ते हातात घेऊन उभारण्याची वेळ त्यांच्या शेतात आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी शेती जी आहे ती कष्टाने वाढवलेली असते. मात्र असं असलं तरी जे हातातोंडाशी आलेलं पीक पावसाने आणि निसर्गाच्या अनियमित पावसामुळे हिरावून घेतलं आहे असंच म्हणावं लागेल. आपण पाहू शकतोय की हे जे मकाचं कणीस आहे ते कशा पद्धतीने भिजलेलं आहे. गुडघ्याभर पाण्यात ह्या शेतात आहे आणि त्यातून आपण पाहू शकतो की हे जे चित्र आहे ते किती विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा आता काय आता पीक शेती आहे सर, पाक पाण्याने गेलेला आहे आणि आता काहीच उपयोग होणार नाही ह्याचा आणि समजा कर फुटून जाईल सर याला. आता 30-35 हजार रुपये खर्च आला आहे. 1 हेक्टर 1.25 हेक्टर जमीन आहे माझी. समजा कुटुंब ह्याच्यावरच निराधार आहे माझं. आणि आता आम्ही काय करायचं तुम्हीच सांगा. आणि राजकारणी लोक म्हणजे काय बोलते, अजितदादा असं बोलला, त्यांनी तसं बोलला, त्यांनी त्याच्यावर टीका करायची, ह्यांनी ह्याच्यावर करायचं. आम्ही किती ओरडलं तर सुदेक आम्हाला कुणी काही देत नाही. पडळकर असे बोलले त्याला जोडं मारा, हे ना अशी बोलला ह्याला जोडं मारा. आम्हाला पण जोडं मारून ठेवा ना. तुम्हाला आम्ही काय देत नाही, तुमचे तुम्ही करून खावा. मग किती सरकार बघा कसं करते, आमच्याशी खेळतंय. हे दुःख आहे शेतकऱ्यांचं, कारण निसर्गाने त्यांच्या हातातलं जे पीक आहे ते हिरावलेलं आहे. कारण 8 दिवसात जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात 161 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. आणि प्रत्येक तालुक्यात हीच परिस्थिती आहे की आपण सध्या पाहू शकतो की हातात हे आपलं शेतातलं पीक घेऊन उभा राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दादा कसं आता काय करायचं बाबा, कष्ट करून आम्ही मुलकाचे केले. एकरी 30,000 रुपये खर्च केला आहे. आणि पाऊस सारखा झोडपाला आमचं, आम्ही इथं कटाळून गेलेलो आम्ही आता सध्या. आता बोला सुद्धा ना आम्हाला पाण्यासोबत थंड वाजायली असे वय आमचं एवढं. तर बी आम्हाला ते सरकारनं काय तर मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांनी मदत करण्याचं आव्हान शेतकऱ्यांनी केलेलं आहे. दादा ओला दुष्काळ पडला आहे का आता कसं अजून? वल्ला दुष्काळ सगळी हे जे आहे ते खर्च करून आम्हाला हे जे 30,000 रुपये गेले ते रक्कम सरकारने द्यावी. धाराशिव अतिवृष्टीच्या तडाख्यात शेतातील सर्वच पिकांना जोरदार फटका बसलाय. जिल्ह्यामध्ये आल्याच्या पिकाला देखील पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. पाणी साचल्यानं आल्याचं पीक खराब झालंय. यामुळे लागवडीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. धाराशिवमधली ही दृश्य, आल्याचं पीक अतिवृष्टीमुळे कशा पद्धतीनं खराब झालंय ते पाहायला मिळतंय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सोयाबीन, तूर, कपाशी यासह इतर पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. राज्यात अतिवृष्टीमुळे 63 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. तर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन भरणेंनी दिलंय. लवकरात लवकर, दिवाळीच्या अगोदर म्हणण्यापेक्षा लवकरात लवकर ही नुकसान भरपाई दिली जाईल. साहेब, 1 महिन्यापूर्वी आपण इथूनच वाशिम जिल्ह्यातूनच घोषणा केली होती की 19 जिल्ह्यात नुकसान झालं आहे, आपण लवकर मदत देऊ. अद्याप आज एक आलेली मदत आपल्याला माहिती आहे की पंचनाम्याला उशीर लागतो, पाऊस तर जोरात आहे. ऐका ना, मे आणि जून ची मदत आलेली.